नाराज छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत का असा मोठा प्रश्न सध्या विचारला जातोय। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज भुजबळांना पुढची भूमिका काय आहे असा प्रश्न विचारल्यावरती छगन भुजबळांनी जहां नहीं चैना वहां नहीं अशा पद्धतीची सूचक प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ आता समता परिषद आणि समर्थकांना भेटणार आहेत। राज्यसभेची ऑफरही छगन भुजबळांनी कालच नाकारली असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता छगन भुजबळांचा पुढचा टप्पा काय असेल, पुढचा प्रवास कसा असेल, पुढचा निर्णय काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्रातले अतिशय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत। तुमच्याशी चर्चा अजित पवार किंवा प्रफुल्ल भाईंनी कुठलीच केली गेली नाही। मी तुम्हाला सांगितलं 8 दिवसापूर्वी त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही। ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, त्यांचा विश्वासघात ठरेल। मी नाही जाणार। आता तुम्ही 1-2 वर्षानंतर आपण विचार करू त्याचा, असं मी त्यांना सांगितलं। काही चर्चा झाली का गेल्या काही तासात? नाही, त्याच्यानंतर मी नाशिकला रवाना होता। हो, आता काय नाशिकला ते लोक जरा भेटायला येणार आहेत, त्यांचे सारखे फोन चालू आहेत, काही करणार पुढची काय भूमिका असेल आता बघू। जहां नहीं चैना वहां नहीं। तर जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं एक जे जुनं गाणं आहे त्याचा दाखला देत त्यांनी कुठेतरी संकेत दिलेले आहेत का की आपण आता राष्ट्रवादी पासनं दूर जातोय। दरम्यान याच घडामोडीबद्दल आणखीन एक अपडेट आहे, आपण त्याचाही आढावा घेऊया। भुजबळांना वगळण्यावरनं सुद्धा राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह होते असं आता सूत्रांकडनं कळत आहे। भुजबळ मंत्रिपदी हवे आहेत असं राष्ट्रवादीतल्या बहुतांश आमदारांचं मत होतं। ओबीसी समाजाची बाजू लावून धरल्यामुळेच निवडणुकीत मदत झाली असंही आमदारांचं स्पष्ट मत होतं। तसंच आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका याच्यामध्ये फटका बसू नये या पार्श्वभूमीवर सुद्धा भुजबळांना वगळू नये असं एक मतप्रवाह होता। पण दुसरीकडे प्रत्यक्षामध्ये मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलेलं नाही असं आपण पाहतोय। या संदर्भामध्ये आपण आणखीन चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, एक मोठं स्थित्यंतर राजकारणामध्ये येईल जर छगन भुजबळांनी अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेतला तर। एकंदरीतच गेला त्यांचा काही वर्षांचा प्रवास हा अतिशय संघर्षपूर्ण आणि त्याचबरोबर झंझावाती होता। तर आत्ता ज्या क्षणाला ते उभे आहेत आणि ज्या पद्धतीच्या बातम्या आहेत त्यांचा राष्ट्रवादी सोडण्याबद्दल, तर याबद्दल आणखीन काय आपण माहिती देऊ शकाल? काल प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर छगन भुजबळांना जी प्रतिक्रिया दिली होती, अतिशय उद्विग्न होऊन ही प्रतिक्रिया दिली होती की जहाँ पे नहीं चाहना वहाँ पे क्यों रहना अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिल्यानंतर थेट आपण राष्ट्रवादीच सोडणार आहोत अशा पद्धतीचे संकेत छगन भुजबळांना दिले आणि तातडीनं काल त्यांना नागपूर सोडलं आणि नाशिकच्या दिशेनं रवाना झाले। आज दिवसभर आपल्या कार्यकर्त्यांना, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत। दुसरीकडं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं थेट अजित पवारांच्या विरोधातच आंदोलनाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अजित पवारांच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन देखील काल नाशिकमध्ये पार पडलं होतं। एकंदरीतच राज्यभरामध्ये आता या विषयावरून मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसी समाजामध्ये खास करून छगन भुजबळांना डावललं यामुळे प्रचंड नाराजी आपल्याला पाहायला मिळते। छगन भुजबळांना तर थेट भूमिका घेतली, त्यामुळे कार्यकर्त्यांपर्यंत संदेश नेमका काय जायचा तो गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक मतप्रवाह असाही होता की छगन भुजबळांना मंत्रिपद हे द्यायलाच हवं, कारण छगन भुजबळांना ज्या पद्धतीनं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काम केलं होतं, खास करून विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही महायुतीला यश मिळालेलं आहे त्यामध्ये ओबीसींचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये छगन भुजबळांचा किंबहुना मोठा वाटा आहे अशा पद्धतीचं आमदारांचं म्हणणं होतं। कारण ज्यावेळेस मनोज जरांगे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाले होते त्यावेळी तोडीस तोड उत्तर देण्याचं काम छगन भुजबळांना केलं होतं आणि कुठेतरी ओबीसी त्यामुळेच एकवटला आणि त्याचा फायदा थेट महायुतीला झाला अशा पद्धतीचं आमदारांचं म्हणणं होतं। त्यामुळे आमदारांचं असं स्पष्टपणे म्हणणं होतं की छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये असायलाच हवेत, अन्यथा आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये जर पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या माध्यमातून जर काही वेगळा मेसेज गेला आणि पुन्हा एकदा सुप्त मतदान ओबीसींना केलं आणि जर ते महायुतीच्या विरोधात गेलं तर याला मोठा फटका बसू शकतो, महायुतीला फटका बसू शकतो आणि त्यामुळे महायुतीला फटका नको असेल तर भुजबळांना आपल्यासोबत घ्यायला हवं, भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं आणि त्यामुळे कुठेतरी आमदारांना एक
प्रकारचं असं मत व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं खरंय. राहणार आहे. काल दिवसभर अजित पवार कुणालाही भेटले खरंय नाहीयेत. निलेश, आज एकंदरीतच सकाळपासून या देखील बाबतीमध्ये आता अजित पवार कुठल्या पद्धतीचा निर्णय घेतात याकडे लक्ष असेल आणि त्याचबरोबर या हालचालींवरती आपण लक्ष ठेवून राहू. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.